मंडळी नमस्कार. आज आपल्याकडे खूप विशेष अशा एकदम एक ताई आलेल्या आहेत आणि ताई नमस्कार. हॅलो. तुमचं नाव? पल्लवी सुर्वे. आणि आत्ता जस्ट संध्याकाळची वेळ आहे. जाता जाता त्यांच्याबरोबर बोलणं झालं तर त्या म्हणाल्या की त्या सोलो ट्रॅव्हल करताय. दॅट इज सो नाईस. म्हणजे आपल्या इकडे भारतामध्ये ही पद्धत थोडीशी नवीनच आहे बरोबर. आणि त्यातल्या त्यामध्ये तुम्ही सगळं एवढं सोलो, मला वाटतं तुम्ही अगोदर पण काही ठिकाणी सोलो ट्रॅव्हल केलेलं आहे. तर काय म्हणताय तुमचा कसा काय होता दिवस? खूप छान होता आणि मला सगुणाबागला विजिट खूप वर्षांपासून करायचं होतं. ओके. आणि सगुणाबागला मी लॉकडाऊन पासून फॉलो करते. ओके. प्रोडक्ट्स मी ऑनलाईन विकत घेतेच आहे. ओके. आणि Thank you. कधी योग नाही आला. ओके. आज मी बोलली चला बॅग आपण बुकिंग करायचं, कोण येत नसेल आपल्यासोबत, आपण स्वतः एकटं दॅट्स जायचं. सो नाईस. आणि माझा एक्सपिरियन्स खूप वंडरफुल होता. खूप ओके. छान होतं. लाईक बोलतात ना कम्युटिंग, म्हणजे ते पण एकदम इझी होतं. ऑटोवाल्यांनी म्हणजे प्रॉपर मला सोडलं. ओके. इकडची लोक खूप हेल्पफुल आहेत, खूप चांगली आहेत आणि खरंच खूप सगळं छान पण आहे. खूप छान. तुम्ही बाकीच्यांना काय सांगाल, म्हणजे बाकीचे जी मंडळी कोणी समजा व्हिडिओ बघत असतील त्यांना तुम्ही काय सांगाल? सोलो ट्रॅव्हल जनरली भारतामध्ये खूप कमी लोक करतात किंवा काय त्यांना वाटतं काय माहीत नाही, पण काय तुम्हाला काय वाटेल, सोलो ट्रॅव्हल करायला पाहिजे माणसांनी किंवा त्याच्यामध्ये सेफ्टी किती आहे किंवा कसं काय वाटतं तुम्हाला? ठीक आहे, सोलो म्हणजे ग्रुपनी जायचं म्हणजे मजा येते, आपली माणसं असतात, एक बोलतात ना एक शेल असतं बरोबर. बट सोलो ट्रॅव्हलिंग तुम्ही केलं तर Correct, तुम्ही correct, correct. स्वतःला एक्सप्लोर करता. बरोबर तुम्ही बरोबर तुम्ही किती बोलता ना बोल्ड आहात बरोबर हे तुम्हाला कळतं. बरोबर. आणि आता जसं मी बोलली, मी एकटी आली आहे आणि म्हणजे इकडे आल्यावरती मला सगळ्यांनी विचारलं, ऑफिसमध्ये पण मला विचारलं, ताई तुम्ही एकट्या आलात? हो मी एकटी आले, कोण नाही आलं माझ्यासोबत. पण इकडे आल्यावरती माझा जो ग्रुप झाला होय होय. आणि असं म्हणजे आमची फ्रेंडशिप झाली. ओळख झाली तुमची वेगवेगळ्या लोकांबरोबर. दॅट इज. खूप आणि खूप चांगलं लाईक. आणि तुम्हाला तुमच्या टेस्टनुसार सगळी तुमचा ग्रुप किंवा इतर माणसं वगैरे मिळाली का इकडे? येस पाहुणे म्हणजे इतर पाहुणे वगैरे सगळे म्हणजे एक फॅमिली सारखं झालं. आणि आम्ही लाईक एकमेकांना, अरे तू इथे ये, आमच्यासोबत ये, आमच्यासोबत फोटो काढ, असं लाईक असं वाटतं की आम्ही आधीपासून ओळखतो एकमेकांना. अरे सो नाईस. खूप छान वाटलं. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. भेटू आपण पुढच्या वेळेला पण सगळ्या फॅमिली बरोबर वगैरे पण या, नक्की, मित्रांबरोबर या. नक्की. थँक्यू आणि गुड लक तुम्हाला भविष्यात. Thank you so थँक्यू.